अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग भाग 1। हा अध्याय म्हणजे परंपरेकडून ईश्वरी रहस्याकडे जाणारा प्रवास आहे। श्रीकृष्ण येथे सांगतात की हे ज्ञान नवीन नसून ते सृष्टीच्या आरंभापासून चालत आलेले आहे। याच भागात भगवंताच्या अवताराचे रहस्य उलगडते। जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा स्वतः परमात्मा का आणि कसा जन्म घेतो याचे उत्तर इथे मिळते। हे 10 श्लोक आपल्याला केवळ ईश्वराच्या स्वरूपाची ओळख करून देत नाहीत, तर मानवाच्या कर्माला दिव्यत्व कसे प्राप्त करून द्यायचे याची दिशा दाखवतात। श्लोक 1। अथ चतुर्थोऽध्यायः श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्। या श्लोकात श्रीकृष्ण या योग विद्येचा प्राचीन इतिहास सांगतात। ते म्हणतात, हा अविनाशी योग मी कल्पारंभी सूर्यदेवाला सांगितला। सूर्याने तो आपला पुत्र वैवस्वत मनुला सांगितला आणि मनुने आपला पुत्र राजा इक्ष्वाकुला सांगितला। यावरून हे स्पष्ट होते की गीता हे काही नवीन तत्वज्ञान नाही, तर ते सृष्टीच्या नियमांसारखेच पुरातन आहे। पूर्वीच्या काळी राजकर्त्यांना प्रजेचे पालन करण्यासाठी या ज्ञानाची अत्यंत गरज होती, म्हणून हे ज्ञान राजर्षी परंपरेतून पुढे आले। हे ज्ञान मानवी कल्याणासाठी किती आवश्यक आहे हेच भगवंत इथे अधोरेखित करत आहे। श्लोक 2। एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परंतप। हा योग अशा प्रकारे परंपरेने चालत आला आणि राजर्षींनी तो जाणून घेतला। पण हे परंतप अर्जुना खूप काळ लोटल्यामुळे ही योग विद्या या पृथ्वी लोकावरून नष्ट झाल्यासारखी झाली आहे। इथे नष्ट होण्याचा अर्थ असा की त्या ज्ञानाचा मूळ अर्थ आणि आचरण काळाच्या ओघात विरून गेले किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद झाले। जेव्हा लोक केवळ कर्मकांडाला महत्त्व देतात आणि त्यामागचा आध्यात्मिक भाव विसरतात, तेव्हा ज्ञान लुप्त होते। हे ज्ञान पुन्हा एकदा समाजाला देण्यासाठीच श्रीकृष्ण अर्जुनाला माध्यम म्हणून निवडले आहे। श्लोक 3। सैवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं होतदुत्तमम्। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू माझा भक्त आणि प्रिय मित्र आहेस, म्हणूनच तेच पुरातन आणि उत्तम रहस्य असलेला योग मी आज तुला सांगत आहे। हे ज्ञान अत्यंत गुप्त आणि श्रेष्ठ का आहे? कारण ते केवळ बुद्धीने समजत नाही, तर ते अनुभवावे लागते। भगवंत इथे एक महत्त्वाची अट सांगतात। ज्ञान मिळवण्यासाठी भक्ती आणि प्रेम आवश्यक आहे।
अर्जुन हा केवळ योद्धा नव्हता, तर तो श्रीकृष्णांनी प्रेमाने जोडला गेला होता. ही जवळीकच त्याला या गूढ ज्ञानाचा अधिकारी बनवते. श्लोक 4. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वत कथमेतद्विजानीया त्वमादौ प्रोक्तवानिति. येथे अर्जुन एक अतिशय तार्किक शंका विचारतो. तो म्हणतो, तुमचा जन्म तर आत्ताचा आहे आणि सूर्यदेवाचा जन्म तर खूप पुरातन काळातील आहे. मग तुम्हीच सुरुवातीला सूर्याला हा योग सांगितला होता, हे मी कसे काय समजू? अर्जुनाचा हा प्रश्न सामान्य मानवी बुद्धीचे प्रतिनिधित्व करतो. आपण देवाला त्याच्या मानवी रूपात पाहतो, त्यामुळे काळाच्या मर्यादा आपल्याला अडवतात. श्रीकृष्णांच्या ईश्वरी स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी ही शंका विचारली जाणे आवश्यक होते, जेणेकरून पुढील श्लोकात अवताराचे रहस्य उलगडेल. श्लोक 5. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. श्रीकृष्ण उत्तर देतात, हे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. मला ते सर्व आठवतात, परंतु तुला ते आठवत नाहीत. हा श्लोक पुनर्जन्म आणि आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत मांडतो. सामान्य माणूस हा मायेच्या अधीन असल्याने त्याला मागील जन्माची स्मृती राहत नाही. पण परमात्मा हा मायेचा स्वामी असल्याने तो काळाच्या पलीकडे असतो. भगवंत इथे सूचित करत आहेत की ते केवळ वसुदेव देवकीचे पुत्र नसून ते प्रत्येक युगात अस्तित्वात असणारे अनादि तत्व आहेत. श्लोक 6. अजोपि सन्निवयात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. भगवंत आपले स्वरूप अधिक स्पष्ट करतात. ते म्हणतात, मी अजन्मा, अविनाशी आणि सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही माझ्या प्रकृतीला, मायेला वश करून आपल्या योग मायेने प्रकट होतो. सामान्य माणूस कर्माच्या बंधनामुळे जन्माला येतो, पण परमात्मा हा स्वतःच्या इच्छेने आणि संकल्पाने देह धारण करतो. तो प्रकृतीमध्ये राहतो, पण प्रकृतीच्या गुणांनी बांधला जात नाही. हे ईश्वराचे मानवी रूप धारण करण्याचे तंत्र आहे, जेणेकरून तो मानवाशी संवाद साधू शकेल आणि त्यांना योग्य मार्ग दाखवू शकेल. श्लोक 7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोक आहे. श्रीकृष्ण अवताराचे कारण सांगतात. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते, तेव्हा तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो. इथे धर्म
म्हणजे केवळ पूजापाठ नसून मानवी मूल्ये आणि सृष्टीचा समतोल आहे. जेव्हा जगात अन्याय वाढतो आणि नीतिमत्ता धोक्यात येते, तेव्हा तो समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ईश्वरी शक्ती मानवी रूपात कार्य करू लागते. हे विधान भक्तांना धीर देणारे आणि अधर्मी लोकांना इशारा देणारे आहे. श्लोक 8. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अवताराचा उद्देश काय? भगवंत म्हणतात, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा एकदा घट्ट स्थापना करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेतो. महत्त्वाचे म्हणजे भगवंतांना दुष्टांना मारण्यासाठी स्वतः येण्याची गरज नाही. ते संकल्पानेही करू शकतात, पण ते येतात कारण सज्जनांच्या त्यांच्या सानिध्याचा आनंद हवा असतो आणि समाजाला एक नवा आदर्श हवा असतो. सत्याचा नेहमीच विजय होतो ही श्रद्धा लोकांच्या मनात रुजवण्यासाठी ईश्वराचा हा लीला अवतार असतो. श्लोक 9. जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेति तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. श्रीकृष्ण सांगतात की ज्याला माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्यत्व खऱ्या अर्थाने समजले आहे, तो देहाचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर तो मलाच प्राप्त होतो. भगवंताच्या कृतीमागे कोणताही स्वार्थ नसतो, तर केवळ जगाचे कल्याण असते. हे दिव्यत्व समजणे म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे होय. जो केवळ श्रीकृष्णांना एक माणूस मानत नाही, तर त्यांच्यातील परमात्म्याला ओळखतो, तो संसाराच्या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. ही ज्ञानाची पराकाष्ठा आहे. श्लोक 10. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहो ज्ञान तपसा पोता मद्भाव मागता. ज्यांचे राग, भय आणि क्रोध पूर्णपणे नष्ट झाले आहेत, ते माझ्यामध्येच तन्मय झाले आहेत आणि ज्यांनी केवळ माझाच आश्रय घेतला आहे, असे अनेक लोक ज्ञानाच्या तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. इथे मुक्तीसाठी 3 गोष्टी सांगितल्या आहेत: मानसिक शुद्धी, अनन्य भक्ती आणि ज्ञानरूपी तप. हे मार्ग चोखाळणारे लोक ईश्वराशी एकरूप होतात. हा श्लोक सिद्ध करतो की मोक्ष हा केवळ काही खास लोकांसाठी नाही, तर जो कोणी हे प्रयत्न करेल तो पवित्र होऊन ईश्वरप्रत पोहोचू शकतो. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून भाग स्वरूपात नवीन श्लोकांची माहिती सर्वप्रथम मिळवा. जय श्रीकृष्ण.